छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठा देहू. ही कविता आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल. काहींना अजून सुद्धा तोंडपाठ असेल. लहानपणी जेव्हा ही कविता मी ऐकायचो किंवा वाचायचो ना, तेव्हा खरंच वाटायचं, की मोठं होऊन आपण जगाला आकार देऊ शकतो, युग-बिग बदलू शकतो. पण आत्ता कळतंय, की आपल्यासोबत लहानपणी झाला एक स्कॅम. कवितेच्या नावाखाली आपल्याला लावला गेलाय पद्धतशीर चुना. जग आपला असा काय आकार, उकार, विकार बिघडवतं, की आपण काय जगाला आकार देणार? ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा. ओसाड पडत चाललीत आपली आयुष्य बागा काय फुलवणार आपण? बागा सुद्धा ओसाड पडत चालल्यात. कोण जातं आता बागेत? सगळ्यांच्या खिशात त्यांची त्यांची 7 इंचाची बाग असते. मोबाईलबद्दल बोलतोय मी. त्यामध्ये सगळं करता येतं, धावता येतं, खेळता येतं, फिरता येतं. कोण जातं बागेत? मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ. आभाळाचा वेळ ठीक आहे, पण मोकळा गळा. गळा तर मोकळा पाहिजे. सगळ्यांचे गळे ऑफिस टाईमने असे काही कर्कसून बांधलेले आहेत, की कसं जाणार? निर्मळ मनाने, आनंदभराने आनंद दिवणं घेऊ. कुठे भेटतं निर्मळ मन? Blinkitवर, Facebookवर, Instaवर, डेटिंग ॲप्सवर की ओन्ली फॅन्सवर असो. अनेक देशांचे, अनेक वेशांचे, अनेक एकच होऊ. ह्या ओळीसाठी आपण 2 मिनिटं शांत राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया.